कैवल्यवासी उपाध्याय आचार्य श्री साळकर बाबा संपूर्ण पंथीयांना वेदनादायक अंतःकरणाला चटका बसेल अशा प्रकारच्या वेदना देऊन बाबा गेले. संपूर्ण पंथीयांना बाबाच्या जाण्याचं दुःख आहे. बाबा बोलतायत. एक मिनिट खाली बसा सर्वांनी, विनंती. खाली बसा. तपस्विनी वर्ग श्री क्षेत्र जायचा देवनिवासी यांचे गुरुबंधू महंत आंबेकर बाबांनी सांगितल्याप्रमाणे या परिवाराचा आणि आमच्या आंबेकर परिवाराचा गेल्या 40 वर्षापासून जिव्हाळ्याचा संबंध. बाबाजींचे श्री गुरु कैवल्यवासी जुने साळकर बाबा आणि त्यांनी आमच्या श्री गुरुजींना किंवा आता माझ्या वृद्धापकाळात मला आता सांभाळा, माझी सेवा करा आणि म्हणून त्यांना आंबेगाववरून परिवारासह जायच्या वेळेला घेऊन आलेत. आणि अक्का कैवल्यवासी मोठे बाबा आणि हा सर्व परिवार जायच्या वेळेला त्या ठिकाणी आला. तेव्हापासून या परिवाराचा कैवल्यवासी अक्का, त्याचप्रमाणे कैवल्यवासी जुताई, त्याचप्रमाणे आदरणीय तपस्वी सुंदरताई आणि बाबा या सर्व परिवारात आमच्या गुरुजींशी जो जिव्हाळ्याचा संबंध. त्यामुळे या परिवाराचा जो 40-42 वर्षापासूनचा आमचा संबंध. बाबांचं जे जीवन होतं, बाबांचं जे व्यक्तिमत्व होतं, बाबांचं जे व्यक्तिमत्व होतं ते व्यक्तिमत्व अत्यंत चौरस असं व्यक्तिमत्व होतं. चौरंगी चिरा असं व्यक्तिमत्व होतं. प्रभावशाली आणि अभिव्यक्ती संपन्न असं, प्रतिभा संपन्न असं बाबांचं व्यक्तिमत्व होतं. कोणत्याही क्षेत्रामध्ये ते परिपूर्ण होते. कोणत्याच क्षेत्रामध्ये ते अपूर्ण होते असं कधी जाणवलं नाही. त्यांचं मधुर वक्तृत्व, त्यांचं धडाडीचं कर्तृत्व आणि या ठिकाणी आल्यानंतर त्यांच्या आश्रमामध्ये दिसलं अनुशासित त्यांचं नेतृत्व, ह्या सर्व बाबतीत सर्व दिसत असत. कैवल्यवासी बाबांचं जे जीवन आहे त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये अत्यंत शून्यातून जी त्यांची साधना केली. त्यांनी दारूबंदीच्या प्रचारापासून त्यांची प्रचार कार्य आणि त्यांनी स्वतःचं वलय निर्माण करण्याचा प्रयत्न केला आणि शून्यातून त्यांनी सुरुवात केली. आणि मग आंबेगावून जायचं त्यांनी शिरपूरला आश्रम निर्माण केला. त्या दुसऱ्याच्या आश्रमामध्ये अगरवाल परिवाराच्या आश्रमामधून या ठिकाणी बाबांनी जागा घेऊन अतिशय दूरदृष्टीचा हा व्यक्ती, यांचं जे एक हडाचा समाज सेवा करणारा हा कार्यकर्ता असलेला महानुभाव पंथाने गमावलेला आहे. बाबांच्या जाण्यानं आम्हा सर्व परिवाराला, महानुभाव पंथाला दुःख झालेलं आहे. मी आमच्या आंबेकर गादीच्या सर्व शिष्य गाद्या या ठिकाणी उपस्थित काही आहेत. आदरणीय आचार्य नागराज बाबा, आदरणीय आचार्य श्री दुर्गोटे बाबा, आदरणीय आचार्य श्री आंबेकर बाबा, आदरणीय आचार्य श्री संन्यासी बाबा आणि खूप अनुपस्थित असलेले सर्व आदरणीय शिष्य गाद्या आणि सर्व परिवाराच्या वतीने, त्याचप्रमाणे श्री क्षेत्र कानाशी येथील सर्व आश्रमवासियांच्या वतीने आणि तेथील आश्रम प्रमुखांच्या वतीने मी कैवल्यवासी बाबांना भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करतो. त्याचप्रमाणे आदरणीय तपस्विनी सुंदराबाई आणि त्यांच्या सर्व साळकर परिवाराला जे दुःख झालेलं आहे ते दुःख सहन करण्याची सर्वज्ञ स्वामी श्री चक्रधर महाराज शक्ती देव अशी सर्वज्ञांच्या श्रीचरणी प्रार्थना करतो. नूतन मंत्रला हार्दिक शुभकामना व्यक्त करून माझ्या श्रद्धांजलीपर विचारला मी विराम.